पुष्पक विमानाचा अपमान करतात. उद्धवजी ठाकरेंनी राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवून मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अशा पद्धतीची खिल्ली उद्धवजी ठाकरे यांनी उडवली होती. परंतु हे लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अपमान केलाय त्यांचा सत्यानाश झाला. मग काँग्रेस असेल, उभाटा गट असेल किंवा संजय राऊत तुम्ही असाल, आज तुम्ही पुष्पक विमानाबद्दल अपशब्द वापरून तुम्ही प्रभू रामचंद्रांचा पुन्हा एकदा अपमान केला. परंतु एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत, ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. ज्यांनी ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अपमान केला त्यांचा सत्यानाश होताना या देशाने बघितलंय. मग काँग्रेस असेल किंवा तुमचा उभाटा गट असेल, त्यांचा त्यामध्ये समावेश होतोय. आणि राम मंदिर ट्रस्टमध्ये जो काही कथित घोटाळा झालाय त्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली. कुणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये चूक केली त्यांना शिक्षा देण्याचं काम प्रभू रामचंद्र करतीलच. परंतु इथली घटना, संविधान आणि कायद्यानुसार देखील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. परंतु तुम्ही सातत्यानं हिंदू धर्माचा अपमान करायचा, प्रभू रामचंद्रांचा अपमान करायचा, हिंदूंच्या श्रद्धेवर टीका करायची, हा तुमचा धंदा झालाय. परंतु तुम्ही हिंदूंच्या श्रद्धेवर अशा पद्धतीनं घात करणार असाल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्रांचे भक्त तुम्हाला धड्या शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. हे देखील जनाब संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे एका सुरात, एका दिलाने काम करतात. तुमच्यासारखी गटबाजी महायुतीमध्ये नाही. मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना महायुतीमध्ये कधीही बघायला मिळत नाही. आम्ही एका दिलानं राष्ट्र प्रथम याच धोरणातून काम करतो. आमचा अजेंडा मातोश्री तू बांधणं नाही. आमचा अजेंडा देश पुढे घेऊन जाणं. देवेंद्रजींचा अजेंडा महाराष्ट्र पुढे घेऊन जाणं. त्यामुळंच देवाभाऊंना 3 वेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं. महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवूनच देवाभाऊ दिवस रात्र काम करत असतात. तुमच्यासारखं घरामध्ये बसत नाही.